तुमच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट हा राहू आणि केतूंमुळेच आहे. तर 18 वर्षाची राहूची महादशा असते. हा काळ काही 18 वर्ष हा काळ काही छोटा नाही आहे. केतूची महादशा 7 वर्ष असते. डॉक्टरांना सुद्धा डायग्नोसिस करता येत नाही की एक्झॅक्ट काय झालेलं आहे, कळत नाही. 15 दिवस मुलं चांगले असतात, 15 दिवशी मुलांना त्रास होतो. हे काय, हे राहूचा इम्पॅक्ट आहे. त्या राहू काळामध्ये तुमच्याकडे तुम्ही जिथे असाल तिथे ॲटलिस्ट मानसिक जे तुमच्याकडून शक्य असेल त्यावेळी तुम्ही दुर्गा मंत्राची उपासना जरूर करावी. दुर्गा चालीसा किंवा दुर्गा यै नमः असा मंत्राचा जप करावा. पण मग जर समजा असं काही असेल की समजा एखाद्याला असं वाटतंय की नजर लागली किंवा काहीतरी निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह बद्दल तर आपण बोललोय. समजा सांगितलं गाणगापूरला आणि त्र्यंबकेश्वरला जायचं, आंघोळ वगैरे करायची, किंवा नजरसाठी आपण काही सांगू शकतो? संहिता असतील, अनेक काही ज्योतिष ग्रंथ आहे, त्यामध्ये कुठेही कालसर्पदोष मेन्शन केलेला नाही. तर काही लोकांच्या मते इट्स अ ब्लॅक स्कॅम. ठीक आहे, राहू केतूंच्या सोबत काल सर्पदोष सांगितला जातो, पण स्कॅम आहे असं काही लोकांचं मत आहे. बरं, मग कसं म्हणजे ओळखायचं कसं की लक्षणं कोणते कोणते आहेत समजा काल सर्पदोषाचे? ते ऐकल्यानंतर मला वाटतं पॉडकास्ट पाहणार प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्यावरती राहूची महादशा चालू आहे. तर असं काय होतं? समजा आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो पुन्हा एकदा खूप स्पेशल एपिसोड आहे, कारण आपण पुन्हा एकदा तुमचे जे आवडतीचे गेस्ट आहेत मयुरेश विस्पुते गुरुजी यांना पुन्हा बोलवलेलं आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे की तो टॉपिक आजपर्यंत आपण कधीही कव्हर केलेला नाही आहे. आणि तो टॉपिक काय आहे तर तुम्ही अनेक वेळा राहूची महादशा ऐकली असेल, बरोबर? तर ही जी राहूची महादशा असते ती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात का असते, त्याचे परिणाम काय असतात, किंवा त्याच्यावरती आपण सोल्युशन काय करू शकतो. त्यानंतर कालसर्पदोषाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर हे जे 2 टॉपिक आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, म्हणून मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही. आपण डायरेक्टली या टॉपिकला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला आधी प्रॉमिस केलेलं आहे की आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही आता वाढवत जाणार आहोत. येस, तर मयुरेशजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद, नमस्ते. येस, तर थँक्यू सो मच की तुम्ही पुन्हा एकदा वेळ काढला आमच्यासाठी. धन्यवाद. हां, तर सगळ्यात आधी आपण आता हा जो टॉपिक आहे आपला राहूची महादशा झाली, त्याच्या आधी थोडंसं समजून घेऊ की हा जो राहू आहे, आपण केतू पण ऐकतो, तर यांची उत्पत्ती वगैरे कशी झाली होती समजा. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आजचा विषय आपल्या सगळ्यांना मूळ समजणं गरजेचं आहे. ओके. आपण अनेक ज्योतिषांकडे जातो, अनेक ठिकाणी जातो, आपल्याला ज्योतिषी सांगतात नाही तुम्हाला राहूची महादशा आहे, नाही तुम्हाला केतूची महादशा आहे, तुम्हाला कालसर्पदोष आहे, तुम्हाला एक अशी शांती करावी लागेल, काही विधी करावे लागतील, असं काही होणार आहे. आपल्याला खूप जास्त भीती वाटते. आता राहू केतूचं ट्रान्झॅक्ट झालं म्हणजे त्यांचं राशी परिवर्तन झालं, आपण असं म्हणतो, मग त्याचा परिणाम सगळ्यांना भेटणार आहे का, म्हणजे खूप काही सगळं सोशल मीडियावरती चालू असतं. पण आपल्या जीवनामध्ये राहू म्हटलं की आपल्याला भीती सगळ्यात जास्त वाटते. राहू म्हणजे काहीतरी विचित्र आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज मुख्य पद्धतीने समजून घेऊ. ओके. त्यासाठी हा आजचा आपला पॉडकास्ट आहे. म्हणून सगळ्या सुरुवात अगोदर आपण प्रार्थना करून आजचं आपलं जे काही संवाद आहे ते सुरू करूया. श्री गुरुभ्यो नमः. श्री मात्रे नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तः पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री मात्रे नमः. श्री मात्रे नमः. बघा, कुंडलीतले जे काही नवग्रह आहे, आपण नॉमिनल थोड्या पद्धतीने समजून घेऊ. एक एक ग्रह तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अर्थ सांगत असतो. आणि ही कलियुगाची सगळ्यात मोठी महत्ता ही आहे की लोक जे काही छायाग्रह आहेत, छायाग्रह म्हणजे राहू आणि केतू, ताराग्रह म्हणजे सूर्य आणि चंद्र, आणि मग अन्य ग्रह, असा हा नवग्रहांचा प्रकार आहे. तर यामध्ये लोक ताराग्रह आणि अन्य ग्रहांना महत्त्व न देता छायाग्रहांना जास्त महत्त्व देत आहेत. आणि राहू केतू हे मूळ छायाग्रह, ते आपण दृष्टीने बघू शकत नाही. जसं आपण सूर्य बघतो, चंद्र बघतो, अनेक गुरु बुध
चंद्र शुक्र युती बरेच वेळा आपण बघतो आकाशामध्ये, तसं राहू केतू बघू शकत नाही. का? कारण की ते दृष्टीला गोचर नाही, ते दिसत नाही, ते अदृश्य आहेत. म्हणून ह्या सगळ्या, म्हणून त्यांना छायाग्रह म्हटलं आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या बुद्धीवरती जास्त प्रमाणात होतो. म्हणून आज जे काही सगळं चाललं आहे हे सगळं राहूच्या अंतर्गत आहे. म्हणून आज त्याचा सगळ्यात जास्त बोलबाला आहे. यांची उत्पत्ती कशी आहे? उत्पत्तीचं आता बघा, पौराणिक कथा आहे सर्व मान्य की समुद्रमंथनाच्या वेळी राक्षस होत्या, त्यांनी आपलं जे काही शरीर आहे ते परिवर्तन केलं, देवाच्या रूपामध्ये तिथे गेले आणि अमृतप्राशन केला. ठीक आहे. भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला आणि नंतर चंद्र आणि सूर्याने सांगितलं की हा असुर रूप पलटवून आलाय, तर सुदर्शन चक्राने त्या असुराचा शिरच्छेद केला गेला. मग जे काही वरचं शिर आहे त्याला राहू म्हणतात आणि खालचं जे शरीर आहे त्याला केतू म्हणतात. आणखी यामध्ये कथा आहे की सापाचं जे काही शरीर आहे ते त्याला जोडल्या गेलं शुक्राचार्यांनी ते जोडून, मग तशी त्यांचं सगळं काही झालं. अशी ही राहू केतूची उत्पत्तीची कथा. पण यामध्ये आपण कथेमध्ये न जाता त्याचा गूढगम्य अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. बघा, राहूची जी सुरुवात आहे ही कशापासून झाली? त्याने स्वतःचं रूप बदलवलं, रूप पलटवलं ना. आणि रूप पलटवल्यानंतर म्हणजे तो काय झाला, एक प्रकारचा छलावा झाला. आणि ज्यावेळी मोहिनी अवतार भगवान श्री हरी विष्णूंनी धरला, मोहिनी अवतार काय होतं, हा एक प्रकारचा भ्रमच होता, वास्तविकता ती होती का? नाही. म्हणून छलावाला संपवण्यासाठी, भ्रमाला संपवण्यासाठी सुद्धा नवीन भ्रम तयार करण्यात आला. आणि अशी ही सगळी कथा ही यासाठी की तुमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळी तुम्ही जीवन जगत असता तुम्ही पण अनेक भ्रमामध्ये फसता. आपल्या काही राहू म्हणजे काय, तुमच्या इच्छा, अपेक्षा, आसक्ती, मला हे पाहिजे. ठीक आहे. आणि आपण अनेक वेळा म्हणतो की हाऊ एनी कंडिशन, मी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. हे पण काय, हे राहू आहे. हा मानवीय, आपण त्याला स्वभावाचा गुणदोष दाखवण्यासाठी राहूला तसं कुंडलीमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणूनच ही सगळी जी आहे उत्पत्तीची कथा ही माणसाच्या स्वभावाला दर्शवणारी आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. ओके. आणि याचा आपल्या कुंडलीवरती आणि माणसाच्या आयुष्यावरती काय परिणाम होतो? खूप जास्त परिणाम आहे. आज आपण म्हणजे मी सगळ्यांना, तुमच्या निमित्ताने सगळ्यांना एक विनंती करतो की आज हा विषय तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. कुंडलीमध्ये कोणत्याही एका ग्रहावरून तुम्ही फलादेश नाही करू शकत. ठीक आहे. आज बरेच वेळा आपण पॉडकास्टमध्ये बघतो की ह्या स्थानामध्ये हा ग्रह असेल, हे असं असेल, मग त्याचं हे फल. पण वास्तविक ज्योतिष्य तसं नाही आहे. ज्योतिष इतकं गहन आणि सुप्त आहे, इतकं त्यामध्ये इतकं काही ज्ञान आहे की ग्रहांच्या दृष्टी, दशा, महादशा, कोणत्या राशीमध्ये आहे, कोणत्या स्थानामध्ये आहे, त्याच्यावरती ग्रहांची दृष्टी किती, नवमांश कुंडलीमध्ये त्याचं बल किती, ह्या सगळ्या गोष्टी बघून एखादी प्रिडिक्ट करण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे इतकं ते सहज नाही आहे की एकाच ग्रहावरतून तुमचं सगळं आयुष्य आपण सांगू नाही शकत. पण राहू हा माणसाला खूप काही जीवनामध्ये परिवर्तन घडवतो. आज आपण सकारात्मक सुद्धा त्याचा परिणाम बघूया आणि नकारात्मक सुद्धा त्याचे परिणाम बघूया. तुम्ही हिमाचलमध्ये शिमला म्हणून गाव आहे. ठीक आहे. शिमलामध्ये एक मंदिर आहे, हिडंबा माताचं मंदिर. म्हणजे भीमाच्या ज्या पत्नी होत्या घटोत्कच यांच्या आई हिडंबा माता, त्यांचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जर कधी तुम्ही पाहिलं तर तिथे फोटोग्राफी वगैरे अलाउड राहत नाही. अनेक लोकांनी त्यावरती यूट्यूबवरती पण बरेच काही व्हिडिओ आहेत. जेव्हा मी तिथे गेलो तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर राहू म्हणजे केतू ग्रहाचं चित्र दाखवलेलं आहे उंबरठ्यावरती, नंतर अन्य सगळे ग्रह आहे आणि लास्टला राहूचं दाखवलेलं आहे. म्हणजे काय, तुमच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट हा राहू आणि केतूंमुळेच आहे. जसं राहूला काय म्हटलं माहिती का, राहूला अधोमुखी म्हटलं आहे. अधोमुखी म्हणजे काय, त्याची दृष्टी नेहमी खालीच असते. हे कशासाठी, राहू म्हणजे आसक्ती, मला हे पाहिजे, मला हे करायचं आहे, बदला है ना. आपण अनेक वेळा म्हणतो माझा अपमान केला, हे केलं, हे सगळं काय, ही आसक्ती आहे. हा सगळा माणसाचा स्वभाव आहे.
आणि केतू म्हणजे काय? केतू म्हणजे वैराग्य आहे, डिटॅचमेंट आहे, सोडणं आहे. एक म्हणजे भ्रम आहे आणि एक म्हणजे सत्यता आहे. म्हणून ह्या दोघांच्या मध्येच आपलं आयुष्य हे फिरत असतं. हे दाखवण्यासाठी राहू केतूंना त्याप्रमाणे रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि मुख्यतः जेव्हा त्यांनी त्या असुराने अमृतप्राशन केलं, अमृतप्राशन केल्यामुळे देवत्व प्राप्त झालं, म्हणून त्याला तुम्ही असुर पण म्हणू शकत नाही, तुम्ही त्याला देव पण म्हणू शकत नाही. म्हणून आपल्या सगळ्या ऋषीमुनी आदींनी त्यांना ग्रहामध्ये स्थान दिलेलं आहे. हा त्याचा आपला मुख्य त्यामागचा हेतू. जीवनावरती परिणाम राहूचा खूप काही पद्धतीने होतं. दशा महादशा जर का तुम्ही अभ्यासल्या तर 18 वर्षाची राहूची महादशा असते. हा काळ काही 18 वर्ष हा काळ काही छोटा नाही आहे. केतूची महादशा 7 वर्ष असते. आणि ह्या राहूच्या महादशेमध्ये अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. आज आपण बोलणार आहोत तर आपण सगळ्या टप्प्यावरती बोलू. बालपणात जर कधी एखाद्याला राहूची महादशा असेल तर त्याचे परिणाम काय, एज्युकेशन ज्यावेळी त्याचं करिअरच्या वेळी त्याचा इम्पॅक्ट काय होतो, लग्नाच्या वेळी राहू इम्पॅक्ट कसा करतो, आणि उत्तरार्धामध्ये तो आपल्या जीवनावरती कसा परिणाम करतो. वेगवेगळे उदाहरणं आहेत. आणि राहूच्या जितक्याही एवढ्या आतापर्यंत 8 ते 9 वर्षाचा काळ गेला, या काळामध्ये जितक्याही पत्रिका पाहिल्या त्यावरून त्यांच्या जीवनामध्ये आलेले जे काही अनुभव आहे त्यावरती आज आपण डिस्कस करू. तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राहू म्हणजे भ्रम आहे. ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये किंबहुना तुमच्या पत्रिकेमध्ये आता आपण ज्या गोष्टी बोलणार आहोत ते तुम्ही आपल्या लाईफमध्ये टॅली करून बघा. ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये भ्रम, राहू म्हणजे काय? भ्रम आहे, छलावा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी वाढतच ज्यावेळी राहतात तेव्हा कुठे ना कुठेतरी राहू आपल्या जीवनामध्ये ॲक्टिव्ह आहे हे आपण समजलं पाहिजे. वरतून राहू हा सगळ्यात जास्त घाई करणारा ग्रह आहे. त्याला जे काही लगेच पाहिजे, फास्ट. राहूच्या महादशेमध्ये लोक येतात, नाही गुरुजी आम्हाला काहीतरी सांगा, आम्हाला काहीतरी तुम्ही द्या. त्यांना घाई खूप जास्त असते आणि त्यामुळे काय होतं, त्यांची फसवणूक पण होते. आपण जरी त्यांना किती समजावून सांगितलं तरी त्यांना त्याची जो काही ऐकून घेण्याची तयारी नसते. त्यांना फास्ट सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात. वरतून राहूच्या महादशेअंतर्गत अनेक काही फ्रॉडमध्ये माणूस फसतो. मग हा फ्रॉड भावनिक असू शकतो किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, कोर्ट केसेस त्याच्या जीवनामध्ये खूप जास्त शक्यता असते. का? कारण की तो माणसाला समजून सांगत असतो की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये राहू हा वेगवेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट करतो. उदाहरणार्थ जर कधी मला तुम्हाला सांगायचं झालं की जेव्हा साधारण ज्या लोकांवरती राहूचा इम्पॅक्ट असतो त्यांच्यामध्ये लेझीनेस तुम्हाला जास्त दिसेल, आळसपणा जास्त येतो. ते ना फक्त त्यांच्या कल्पना विश्वामध्ये असतात सगळ्यात जास्त. आपण हे करू ते करू, पण जेव्हा कृतीचा विषय येतो त्यावेळी कुठे ना कुठेतरी ते मागे येतात. पण जसं नकारात्मक आहे तसं पॉझिटिव्ह पण आहे. आज जितकी काही क्रिएटिव्हिटी आहे ही सगळी राहूमुळेच आहे. त्यामुळे तुम्ही राहूला वाईट नाही म्हणू शकत. ठीक आहे. ज्या लोकांमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे, समाज प्रवाहाच्या विरुद्ध जे कोणी लोक विचार करतात, तो कुठे ना कुठेतरी तुमच्यामध्ये राहूच तुम्हाला ते निर्माण करून देतो. कारण की त्याला परिवर्तन पाहिजे. तो फास्ट, आज आपण स्क्रोलिंग करत असतो, ठीक आहे, हे स्क्रोलिंग काय हे सुद्धा राहूला रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. मग राहूला परिवर्तन मान्य आहे. तुम्हाला जर कधी आजच्या 10 वर्षापूर्वीचं जर कधी काळ तुम्हाला माहिती असेल तेव्हा 2GB 3GB होता. जेव्हा राहूने आपलं राशी परिवर्तन केलं तेव्हा 4G आलं आणि तिथून लाईव्ह आपलं खूप जास्त फास्ट झालं. म्हणजे ही पण एक सकारात्मक बाजू आहे. आजच्या 10 वर्षा अगोदर जर कधी तुम्ही विचार केला की ऑनलाईन क्लासेस तुम्ही मान्य करणार होतात का? केलंच नसतं कोणी. पण आज सर्व काही ऑनलाईन आहे. आज आपण जे काही बोलतो आहे, आज जो आपला पॉडकास्ट शूट होत असेल किंवा अन्य काही जे काही प्लॅटफॉर्म आहे, हे कशामुळे आहे? ही सगळी ते राहूची महत्ता आहे. राहूच तुम्हाला क्रिएटिव्हिटी देतं. जे काही AI जनरेशन आता चाललं आहे हे काय आहे? तिथे माणूस आहे का? तिथे डोळ्याने दिसतो का तुम्हाला? नाही. पण ते टेक्निकल आहे. सगळे जे विषय आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या डोळ्याने ज्या गोष्टी बघू शकत नाही तिथे एक प्रकारचा भ्रम आपल्याला वाटतो. उदाहरणार्थ
आज AI टेक्निकल आल्या, वरतून लेझर, की माणूस दिल्लीमध्ये असून तो पुण्यातल्या माणसाचं ऑपरेशन करतो. हे काय, हे ते राहूनच दिलेलं सगळं वरदान आहे. पण मग याचे काही असे रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत का की लोकांच्या आयुष्यात राहूमुळे काय बदल झाले, म्हणजे निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह? खूप काही त्याचे अनुभव आहेत, खूप जास्त अनुभव आहे. आता मी एक टप्प्यावरती बोलतो. उदाहरणार्थ एखाद्या लहान मुलाला, आपण बरेच लोक म्हणतात की आपण अध्यात्मामध्ये सुद्धा असतो, की ऐकतो की आपल्या जीवनामध्ये जे घडतं त्याला पूर्वजन्माचे पाप कर्म जबाबदार आहे. 5 वर्षाचा 6 वर्षाचा बाळ अचानक अशी काही घटना घडते आणि त्या माणसाला, त्या बाळाला ICU मध्ये भरती व्हावं लागतं. त्याचं काय कर्म ह्या जन्मातलं कुठे ना कुठेतरी त्याची पास्ट लाईफ त्याला इफेक्ट करते. राहूच्या महादशेमध्ये, आता मी उदाहरण देतो, एक 5 वर्षापूर्वीचा अनुभव. एक 5 ते 6 वर्षाची मुलगी होती, तिला राहूची महादशा चालू होती. तर आता हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं असं मी म्हणत नाही. एक ग्रहावरती आपण त्यावरती बोलू शकत नाही, याला अनेक कारणं पण असू शकतात. पण मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. ते बाळ, ती जी 5 वर्षाची मुलगी होती, ती खेळता खेळता, सगळे टीम होते, ठीक आहे. तर तिथे एका ठिकाणी एक पावडर ठेवलेली होती, ज्या ठिकाणी ते आपल्या टॉयलेट बाथरूमचे क्लिनिंगसाठी जे ब्लॉकेज असतात ना, ते पावडर टाकली की ते त्याच्यामध्ये एक विशिष्ट काहीतरी स्फोट होतो आणि ते ब्लॉकेज निघतं, लिकेज जे असेल ते निघतात. त्याची ती पावडर ठेवलेली होती. पावडर ठेवलेले असताना त्या मुलांना काय कळणार ना, तर त्या सर्व मुलांनी काय केलं, ती जी पावडर ती हातामध्ये घेतली आणि सगळ्यांनी सांगितलं की हा प्रसाद आहे, हा खाऊन घ्या. आणि त्यातल्या त्या लहान मुलीने, बिचारीने, तिला काय माहिती, तिने सुद्धा ती जी पावडर आहे ती तोंडामध्ये टाकली. आणि जसं तिने ती पावडर तोंडामध्ये टाकली तसं ती पावडर जी आहे ती तिच्या अन्ननलिकेमध्ये गेली. अन्ननलिकेमध्ये ते तुम्हाला माहिती, ते तिथं तिचा स्फोट झाला. आणि त्यानंतर त्या बालिकेची, त्या लहान लेकराची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्या मुलीला कोल्हापूरवरनं पुण्यात घेऊन आले आणि सगळं डॉक्टरांनी तिथे आपला प्राणपणाला लावला. तिची अन्ननलिका पूर्ण डॅमेज झालेली होती. कमीत कमी 9 ते 10 महिने त्या बिचाऱ्या लेकरावरती सगळी प्रोसिजर सर्व्हिस चालली. नंतर ती आज नॉर्मल आहे. हे कशामुळे? ज्यावेळी तिची पत्रिका पाहिली तेव्हा कळलं की कुठे ना कुठेतरी राहूने तिच्या जीवनामध्ये ही घटना घडवली. म्हणजे बालपणामध्ये तो इम्पॅक्ट आला. दुसरी घटना, एक म्हणजे आमच्याच परिवारातील तो किस्सा आहे. तर जेव्हा माझ्या पुतण्याचा जन्म झाला त्यावेळी अशी काहीतरी ग्रहदशा, म्हणजे त्याला राहूची महादशा त्यावेळी होती. आणि जसं त्याचा जन्म झाला तसं काहीतरी अडचणी आल्या आणि त्याच्या श्वासनलिकेमध्ये प्रॉब्लेम झाला. आणि त्यामुळे आम्हाला कमीत कमी 2 महिने ICU मध्ये बाळाला ठेवावं लागलं. अनेक हॉस्पिटल चेंज करावे लागले. आणि त्या प्रसंगामधून आम्हाला जाताना खूप काही, म्हणजे आर्थिक म्हणजे जबाबदारी, त्रास झाला, भावनिक त्रास झाला. पण नंतर अनेक काही, जगदंबेची कृपा, त्यामुळे आज माझा पुतण्या चांगला आहे, व्यवस्थित आहे. पण ज्यावेळी त्याचं अवलोकन केलं तेव्हा कळालं की माझ्या वहिनींना सुद्धा राहूची महादशा होती आणि त्या बाळाच्या जन्माच्या वेळी सुद्धा राहूची महादशा होती. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट त्या मुलावरती सुद्धा झाला. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. प्रत्येकाच्या राहूच्या महादशेमध्ये प्रत्येक लहान मुलांना त्रास होईल असं नाही, पण इम्पॅक्ट त्यांच्या जीवनावरती होतोच. लहान मुलांना आजारपण, बरेच वेळा आपण बघतो की डॉक्टरांना सुद्धा डायग्नोसिस करता येत नाही की एक्झॅक्ट काय झालेलं आहे, कळत नाही. 15 दिवस मुलं चांगले असतात, 15 दिवशी मुलांना त्रास होतो. हे काय, हे राहूचा इम्पॅक्ट आहे. त्यांना ते बघावं लागतं. त्यानंतर मोठे, ज्यावेळी राहू, उदाहरणार्थ आपण पकडू की 9वी-10वीच्या वयामध्ये राहू जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो तेव्हा तो थोडासा माणसाला मिसगाईड करतो. मुलं म्हणतात ना, आम्हाला एनडीएमध्ये जायचं आहे, आम्हाला डिफेन्समध्ये जायचं आहे, आम्हाला इथे करायचं आहे, ते करायचं आहे, आम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे. पण त्यावेळी होतं उलटंच काहीतरी. म्हणजे अचानक गेम, राहू म्हणजे काय, सगळं भ्रम आहे. मुलं गेममध्ये लागणार, बाहेर फिरा, गॉसिप्स. 9वी-10वीच्या मुलांना बघा गॉसिपची सवय असते. काही काही मित्र, म्हणजे त्या मैत्रीचा कट्टा, संगत चुकीची भेटते. वरतून माझ्याकडे एक केस अशी आली होती
सगळ्यांना म्हणजे नवल वाटेल, पण हे अनुभव असतात. ज्योतिषशास्त्र जसं तुम्ही आपलं वैद्यशास्त्र आहे ते बायोलॉजिकली तिथली जी लॅब आहे तिथे तुम्हाला त्याचे सगळं प्रयोगशाळा बघावे लागतात. फिजिक्स तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याची फिजिक्सची प्रयोगशाळा वेगळी असते. तुम्ही फिजिक्सचा प्रयोग बायोलॉजीच्या लॅबमध्ये करू नाही शकत. केमिस्ट्रीचं पण तसं आहे, वेगवेगळी लॅब असते, प्रयोगशाळा वेगळी असते. तसं ज्योतिषशास्त्राची प्रयोगशाळा हे मानवीय जीवन आहे. तो तुमच्या लाईफमध्ये ज्योतिष जो कोणी अध्ययन करणार असेल त्याला माणसाची जीवन अभ्यासणं गरजेचं असतं. प्रत्येकाला जो अनुभव मला आलाय तो तुम्हाला येईल याची काही शाश्वती नाही आहे. अनेक लोक विचारतात की आम्हाला ज्योतिषाने असं सांगितलं, दुसरा ज्योतिष असं सांगतो. हे का? प्रत्येकाचं डायग्नोसिस आणि अभ्यास अनुभव हा भिन्न असतो. म्हणून जीवनामध्ये ज्योतिषशास्त्र अनुभवाचं शास्त्र मानलं गेलं आहे. तर माझ्यापर्यंत एक केस आली की त्या मुलाला व्यसन होतं, पण ते व्यसन म्हणजे पेट्रोलचं व्यसन होतं. तो मुलगा काय करायचा, सतत त्याच्याजवळ कंटिन्यू छोटीशी का होईना पेट्रोलची बॉटल असायची आणि तो त्याचा वास कंटिन्यू घेत राहायचा. आणि ज्यावेळी मी ह्या सगळ्या गोष्टीचं अध्ययन केलं, आणि आजही तुम्ही जर कधी पंजाब साईडला गेलात वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत. बिहारमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आज लहान मुलांना सुद्धा व्यसनाधीनता दिसते. त्याला कारणं वेगळे आहेत, मी म्हणत नाही, पण ज्यावेळी मी त्या मुलाची पत्रिका बघितली, कुंडलीमध्ये त्याची राहूची महादशा, आणि त्याला मी प्रत्यक्षात पाहिलं होतं. जसं ते कुकिंग आधी ते काय म्हणतात ना, ते ड्रग्स जसे करतात तसं तो हातामध्ये ते बोळ्यामध्ये किंवा काहीतरी घेऊन त्याचा वास घ्यायचा आणि त्याला तो वेगळाच आनंद भेटायचा. अनेक ट्रीटमेंट केल्या पण त्याच्यावरती त्याचा परिणाम काही होत नव्हता. पण ज्यावेळी काही गोष्टी व्यवस्थित त्याच्यावरती आपल्या केला त्यावेळी तो हळूहळू त्याच्यातून बाहेर पडला. नंतर 12वी नंतरचं लाईफ, मुलांना असं वाटतं की आपण हे करिअरमध्ये गेलं पाहिजे, पण ऐनवेळी डिसिजन मुलं बदलवतात. कोणीतरी सांगतं की नाही तुम्ही असं केलं पाहिजे. मुलाला इच्छा असते वेगळी, पण तो मुलगा डिसिजन घेतो. आपण म्हणतो की इंजिनिअरिंग योग्य आहे. बरेच माझ्याकडे अनेक हजारो केसेस असे आहेत की मुलं इंजिनिअरिंगला गेलेत आणि फसलेत. आम्हाला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, मग मुलं ड्रॉप करतात, सोडतात, 2 वर्ष वाया गेले. हे काय आहे? हा राहू आहे. योग्य डिसिजन हा त्यांना घेऊ देत नाही. म्हणून करिअरच्या वेळी तुम्हाला योग्य कन्सल्ट करणं गरजेचं आहे. कन्सल्ट म्हणजे फक्त एक पत्रिका पाहिली आणि तुम्ही हे करा असं नाही आहे. करिअर काउन्सिलिंग जेव्हा आपल्याला करायचे असते त्या मुलाच्या वेगवेगळे सेशन आपल्याला घ्यावे लागतात, त्याच्याशी स्वतः बोलावं लागतं. हे तर सायन्स आहे. तसंच हे सुद्धा एक प्रकारचं विज्ञान आहे. त्यावेळी मुलांच्या जीवनामध्ये ते टप्पे येतात. नंतरचा महत्त्वाचा टप्पा येतो जीवनामधले काही लोक. ठीक आहे, 12वी नंतर नक्कीच युवा अवस्था येते. युवा अवस्थामध्ये आजकाल तर प्रेमावरती प्रत्येकजण बोलतं. ठीक आहे, अनेक काही अशा घटना घडतात की मुलं एखाद्या व्यक्तीच्या मित्र असतील, मैत्रीण असतील, त्याच्या आहारी जातात. खूप काही किस्से माझ्यापर्यंत येत असतात, बघत असतो की मुलं सरळ सांगतात आम्ही तिच्याशिवाय जगू शकत नाही. मध्यंतरी आता 3 दिवसापूर्वीचा एक विषय, सातारा जिल्ह्यातली घटना आहे. ती घटना अशी आहे की काहीतरी प्रेम प्रकरण होतं. मुलगा 23 वयाचा, घरातल्यांचा नकार लग्नासाठी, मुलीची पण इच्छा होती, पण ते काही प्रेमसंबंध, काही समाज मान्यता त्याला न मिळाल्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. हे काय आहे? या ठिकाणी कोणतं तुम्ही सायन्स लावणार? की ही जी आसक्ती आहे बघा, जो त्या फेजमधून जात असतो, ज्याला त्या व्यक्तीचं महत्त्व कळतं, शेवटी भावना आहे. आपलं पण जवळचं आई असतील, वडील असतील, त्यांना काही झालं तर आपल्याला त्रास होतो. हे काय? हे भावनिक गुंतागुंत आहे. पण ही भावनिक गुंतागुंत जर कधी चुकीच्या ठिकाणी झाली तर माणसाचं आयुष्य फसत असतं. आणि तारुण्य अवस्था ही अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. मुलांचं करिअर खराब होताना आम्ही पाहिलेलं आहे. मुलं आयुष्यामध्ये त्यांना सेट व्हायला खूप वेळ लागून जातो. ब्रेकअप इतकं काही सोपं नाही आहे. मग ह्या ज्या काही घटना घडतात यावरती नक्कीच तुम्हाला राहूचं इम्पॅक्ट तुमच्यावरती दिसून येतो.
आता हे तर झालं समजा शैक्षणिक बाबतीमध्ये, पण मग शिक्षण घेतल्यानंतर पुढचं जे आयुष्य असतं त्याच्यावरती राहूचा कसा परिणाम होतो? नंतरचा टप्पा विवाह. विवाहाचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्या मुलामुलींना राहूची महादशा असेल किंवा तसं तुम्हाला वाटत असेल तर मी सगळ्या पालकांना सांगतो की बघा की तुम्ही दक्षता घ्या. कोण कुठे काय होईल कोणालाही तुम्ही जबाबदार ठरवू शकत नाही. शेवटी हे आपलं प्रारब्ध आहे. ठीक आहे, आपण काही ब्रह्मदेव नाही आहे किंवा कोणताही ज्योतिषी ब्रह्मदेव नाही आहे, पण आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे. एक अमृतसरचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. अमृतसरचे माझे क्लायंट आहेत. ती केस अशी आली की त्यांचा मुलगा कॅनडाला होता. नंतर काही का लग्न करायचं असं त्यांनी ठरवलं. त्या मुलाचं लग्न केलं. फोनवरती डिस्कस वगैरे साखरपुडा होऊन सगळं काही झालं. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्ये त्या मुलाचा घटस्फोट झाला. जेव्हा त्याचं कारण कळलं ते ऐकून मला सुद्धा धक्का बसला की आज काय चाललं आहे समाजामध्ये. तर त्यावेळी त्या मुलाने सांगितलं की जेव्हा लग्न झालं त्यानंतर त्याला कळलं की त्या मुलीचं ऑपरेशन अगोदरच झालेलं आहे. तिला लग्न अगोदर एक संतती झाली होती आणि तिचं ते ऑपरेशन करून ते सगळं काही झालेलं होतं. आणि हे सगळं जेव्हा त्यांच्या समोर आलं त्यावेळी त्यांना खूप जास्त धक्का बसला आणि नंतर त्यांनी तो विषय त्यांच्या घरच्यांसमोर मान्य केला की नाही, आमच्यासोबत असं घडलेलं आहे, आम्ही तुमची फसवणूक केली. नंतर ते समजूत हे करून तो विषय तिथे समजूतदारपणे एकमेकांना वेगळं करण्यात आलं. हे काय आहे, आज तो मुलाची परिस्थिती अशी आहे, तो मुलगा लग्न करण्यासाठी तयार नाही. ज्या माणसाने ज्या अवस्थेमध्ये एकमेकांचं नातं जुळलं पाहिजे, एकमेकांच्या भावना एकमेकांना कळल्या पाहिजे, अशा ठिकाणी जर कधी त्याची अशी फसवणूक झाली तो नंतर कोणत्या दृष्टीने बघणार. अशाही समाजामध्ये घटना आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं जोर धरत आहेत. ठीक आहे, आपण काय आहे, आपण फक्त नाव, फेम, पैसा ह्या गोष्टीला महत्त्व देतो आणि त्याचे परिणाम फक्त मुलांनाच भेटतात असं नाही, मुलींच्या पण आयुष्यामध्ये किती परिणाम वाईट परिणाम घडत आहेत की आपण फक्त नाव, पैसा सगळं काही पाहिलं आणि मुलीला सुद्धा जीवाला मुकावं लागलं. हे काय, हे सुद्धा राहू आहे. म्हणून माझी ह्याच अनुषंगाने सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती आहे की बघा, माणसाचा बुद्धिभेद, माणसाची प्रवृत्ती काय असणार हे तुम्ही नाही सांगू शकत. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही ग्रह नक्षत्र ताऱ्यांना नाही जोडू शकत, पण आपली पण त्यामध्ये आपलीही तेवढी नैतिक जबाबदारी ही आहे की आपल्याला ह्या गोष्टी फक्त नाव, पैसा किंवा हे जे काही तुमच्या डोळ्याला जे काही भ्रम दिसत आहेत. अनेक अशा किस्से आले की मुलींना फसवण्यात आलं, नंतर त्या त्यांच्या केस चालल्या आहेत. हे काय, हेच म्हणजे राहू आहे. म्हणून तुम्ही कोणतंही नातं काहीही करताना एकदा मात्र तुम्ही सतर्कतेनं त्याची चिकित्सा चौकशी करणं खूप गरजेचं आहे. जसं नकारात्मक आहे तसं सकारात्मक सुद्धा आहे. मी म्हणत नाही की राहू हा फक्त नकारात्मकच देतो. माझं तरी मानणं हे आहे की राहू हा माणसाला खूप जास्त प्रसिद्धी देतो. सगळ्यात फेमस उदाहरण मी आजच्या काळामध्ये देईल, विराट कोहली. 2010 पासून त्या माणसाची राहूची महादशा सुरू झाली. कंप्लीट 2028पर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्याचा काळ असणार आहे. तर तुम्ही स्वतःहून बघा की 2010 नंतरच्या काळापासून विराट कोहली कुठे आहे. आताच तुम्ही ट्रेंडिंगचा विषय आहे RCB जिंकली. हे कशामुळे आहे मी म्हणत नाही. नक्कीच तुम्ही परिश्रम करा. जितकं तुम्ही नकारात्मकता त्याला घेणार तुमच्या आयुष्याने नकारात्मक घडणार आहे. गोष्ट म्हणजे 18 नंबर पण मॅटर करतो. जर्सी नंबर 18 आहे. 18 वर्षानंतर RCB जिंकली. नक्कीच. आता बघा, मानवीय मस्तिष्क, आपली जी बुद्धी आहे ही, याला विज्ञान सुद्धा मान्य करतं की बुद्धी चातुर्य माणसामध्ये खूप जास्त आहे. तर्क करण्याची पद्धत माणसामध्येच आहे, प्राण्यांमध्ये नाही आहे. त्यामुळे कोण कसा तर्क देतं सांगता येत नाही, प्रत्येकाच्या वैचारिकतेवरती. पण माझं तरी म्हणणं आहे की ग्रह नक्षत्रापेक्षा त्याची परिश्रमसुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. ठीक आहे, आणखी उदाहरण मी देईल. म्हणजे मला ते उदाहरण खूप जास्त आवडतं.
त्याला अनेक लोक मान्यता देणार नाही, पण मी सांगतो की तुम्ही मोठे मोठे समाजसेवक बघा. इंदिरा गांधी, राहूच्या महादशेमध्ये त्यांच्या जीवनामध्ये काय काय घडलं हे सुद्धा त्यांना राहूंनीच त्यांच्या जीवनामध्ये घडवलं. संघर्ष देतो, पण संघर्षाचा जो शेवट आहे हा तो व्यक्ती योग्य पद्धतीने करूनच दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जीवनाच्या अशा टप्प्यामध्ये प्रत्येक पावलोपावली त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागला आणि समाजामध्ये आज उदाहरण काय दिलं की तुम्ही शिका, एकजूट व्हा आणि संघर्ष करा. हे कशामुळे झालं? त्यांच्या संघर्षामुळे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की जर कधी तुम्हाला राहूची महादशा असेल किंवा अशी काही जरी भीती असेल तर हे जे समाजातले सकारात्मक उदाहरणं आहे याला विसरून चालणार नाही. ते लक्षात नक्की ठेवून आपण प्रगती केली पाहिजे. एक माझ्यापर्यंत केस आली, खूप प्रसिद्ध नाव आहे, मी त्यांच्यावरती डिस्कस नाही करणार. बरेच मुलं UPSC MPSCमध्ये जातात. तर त्या व्यक्तीची राहूची महादशा होती. नंतर तो व्यक्ती प्रचंड हुशार होता अभ्यासामध्ये आणि जेव्हा तो माझ्यापर्यंत आला तरी आपण प्रत्येकाला सजेशन चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. तर राहूच्या महादशामध्ये त्याला UPSC MPSCमध्ये त्याला इतकं काही सक्सेस मिळालं नाही. पण त्या व्यक्तीमध्ये कला खूप जास्त होती, कला, लेखन, कवित्व, आणि ती आज व्यक्ती स्वतःच्या छंद, स्वतःचा परिश्रमाच्या जोरावरती आज प्रसिद्ध आहे. ही कशामुळे आहे की तुम्ही असं डिफाईन नाही करू शकत की राहू म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी IPS झालो पाहिजे, पण कदाचित तुमचं क्षेत्र वेगळं असू शकेल. तर असंही तुमच्या जीवनामध्ये घडतं आणि असे अनेक उदाहरणे. म्हणून घाबरून न जाता तुम्ही त्याचा एक सकारात्मक विचार केला पाहिजे. ओके. पण मग आता जर समजा एखाद्याला राहूची महादशा चालू असेल त्याने काय त्याच्यावरती उपाय केले पाहिजे? समजा उपाय म्हणण्यापेक्षा मी सांगेल की तुम्ही सगळ्यात अगोदर घाबरून जाऊ नका. ठीक आहे, कोणत्याही ठिकाणी जाताना विचारपूर्वक तुम्ही गेलं पाहिजे. सकारात्मक विचाराने तुम्ही तुमच्या आयुष्यातली सुरुवात केली पाहिजे. अतिघाई करू नये. आयुष्यामध्ये शॉर्टकट नसतात. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही आहे. त्यामुळे कोणाला राहूची महादशा असेल त्यांनी हे शॉर्टकटमध्ये पडलं नाही पाहिजे. वरतून ज्या काही क्रिप्टोसारख्या करन्सीज आज आलेल्या आहे, ट्रेडिंग म्हणतात वेगवेगळ्या प्रकारची, शेअर मार्केट आहे, अशा ठिकाणी गुंतवणूक करताना थोडंसं सांभाळून केलं पाहिजे. राहू म्हणजे काय आहे? राहू एक प्रकारची गुंगी आहे. राहूला मी सरळ माझ्या भाषेमध्ये बोलतो एनेस्थेशिया. ठीक आहे, एनेस्थेशिया. तर ज्यावेळी तुमच्या लाईफमध्ये असे काही प्रसंग असतील, सुरुवातीला आपल्याला खूप काही फायदा होतो. माणसाला असं वाटतं वा वा माझे पैसे मला मिळाले, आता मला त्यातून खूप काही मिळेल, पैसा डबल होईल. तर ह्या सगळ्या भ्रामक कल्पनेपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. अनेक काही तुम्हाला बघा, सगळ्या शांतीपेक्षा मनशांती महत्त्वाची आहे. तुम्हाला कोणी काही सजेस्ट केलं असेल तर तार्किक बुद्धी ठेवून चांगला विचार करून तुम्ही ते काही कर्म करून तुम्ही विचारपूर्वक घ्यावं. स्वतःची त्यामध्ये जबाबदारी घ्यावी. कोणती फसवणूक त्यामध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि जास्त मोठा डिसिजन, ज्या ठिकाणी तुमचं तो डिसिजन चुकलं तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक भुर्दंड बसण्याची जर कधी शक्यता असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थांबलं पाहिजे. ही त्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे. उपाय जर कधी तुम्ही मला विचारलं की काय याच्यामध्ये करू शकता, तर मी सरळ सांगेल की शिव उपासना करा, दुर्गा उपासना करा, भैरवाची उपासना करा. आणखी राहूच्या काळामध्ये ज्याही लोकांना वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या दुर्घटना घडत आहेत, काही त्रास होतो आहे, तर त्यांनी मी एक स्वतःच्या अनुभवानुसार हा उपाय सांगतो की प्रत्येक कॅलेंडरमध्ये रोजचा राहू काळ लिहिलेला असतो. तो प्रत्येकाने नोट डाऊन करावा. रविवारी किती वेळ, असा 1 ते 1.5 तासाचा तो काळ असतो. राहू काळ प्रत्येकाला माहिती असतो. त्या राहू काळामध्ये तुमच्याकडे तुम्ही जिथे असाल तिथे ॲटलिस्ट मानसिक जे तुमच्याकडून शक्य असेल त्यावेळी तुम्ही दुर्गा मंत्राची उपासना जरूर करावी. दुर्गा चालीसा किंवा दुर्गायै नमः असा मंत्राचा जप करावा. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही ध्यान प्राणायाम करावं. राहू हा माणसाला आज्ञाचक्रावरती काम करतो, तुमचं डिसिजन चुकवतो. ठीक आहे, डिसिजन मेकिंग तुम्हाला करू देत नाही. म्हणून तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा इंटरेस्ट असेल, श्री रविशंकरजींची ते सुदर्शन क्रिया असेल, आर्ट ऑफ लिव्हिंगची, तुम्ही ते करा. जग्गी वासुदेव यांचं, ज्यांना सद्गुरू म्हणतात, इनर इंजिनिअरिंग असेल ते करा. किंवा ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला ध्यान मेडिटेशन शिकायचं असेल ते तुम्ही केलं पाहिजे. राहूच्या महादशेमध्ये आणखी दुसरा प्रॉब्लेम येतो
की काही लोक ना आघोरी लोकांच्या नादी लागतात, तंत्रमंत्रांच्या नादी लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहायचं, सकारात्मक ठेवून तुम्ही आपल्या आयुष्यातली सुरुवात केली पाहिजे. काही मंदिरं आहे, जसं दक्षिण भारतामध्ये श्रीकालहस्ती म्हणून मंदिर आहे, त्याचं दर्शन घ्यावं. उज्जैनच्या महाकालाचं दर्शन घ्यावं. असे काही काही ठिकाणी तुम्ही दर्शन घेतलं तर तुम्हाला जीवनामध्ये सकारात्मकता भेटते. ओके. पण मग मला एक सांगा की समजा जो राहूची महादशा असते, समजा अशा टायमामध्ये तुम्ही सांगितलं की माणसाचे डिसिजन वगैरे चुकायची शक्यता जास्त असते. मग अशा टायमामध्ये म्हणजे एनर्जी कमी असते असं आपण म्हणू शकतो का? बरोबर. या टायमामध्ये एखाद्या माणसावरती समजा काही बाधा असेल किंवा एखाद्याला काही नजर लागणे आपण म्हणतो, तर या सगळ्या गोष्टी घडतात का? मी म्हणेल की हो, घडतात. कारण की राहू म्हणजे काय आहे, एक प्रकारचं अदृश्य शक्ती आहे, एक जगत आहे. तर ज्या लोकांना काही दोष असतात, उदाहरणार्थ चंद्र राहू युती ज्यांच्या पत्रिकेत असेल किंवा राहूची महादशा जरा इतर ग्रहदशा तशी होत असेल, तर ह्या लोकांना अशा तांत्रिक अडचणीला सामोरे जावं लागतं. एक टप्प्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगलं होतं आणि नंतर अशा काहीतरी घटना घडतात की त्या ठिकाणी त्यांचं डाऊनफॉल व्हायला सुरुवात होते. मग आपण म्हणतो की मला नजर लागली. एक लेडीजचं पण एक विशेष बघा तुम्ही, सौंदर्य असतं. काही लेडीज त्यांना परमेश्वर सौंदर्य प्रदान करतो आणि नंतर त्यांच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे पिंपल्स, चेहऱ्याला काहीतरी त्रास होतं, स्किनचे इश्यू सुरू होतात आणि त्यांचं जे काही सौंदर्य आहे या ठिकाणी त्यांना लागतं, कमी व्हायला लागतं. जो तुमचा कॅश फ्लो असेल तो चांगला होत असतो आणि तुम्ही बोलतात की वा वा खूप काही चांगलं झालं आणि अचानक तिथे नजर दोष, तुम्हाला त्याचा दृष्टीदोष होतो आणि तुमच्यावरती हे नजरबाधा नक्की काम करतात आणि ते जाणवतंच अनेक लोकांना. काही लोकांना तर मी असं पाहिलेलं आहे की त्यांना पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये त्या त्यांच्यामध्ये मला जास्त दिसल्या, असं त्यांची जी क्रिया आहे तो असं पिशाच्य बाधेसारखंच ते वागतील. तर असंही या अशामध्ये अनेक लोकांना तसे अनुभव आहेत. ओके. पण मग जर समजा असं काही असेल की समजा एखाद्याला असं वाटतंय की नजर लागली किंवा काहीतरी निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह बद्दल तर आपण बोललोय, समजा की सांगितलं गाणगापूरला आणि त्र्यंबकेश्वरला जायचं, आंघोळ वगैरे करायची, किंवा नजरसाठी आपण काही सांगू शकतो का? नजरसाठी सगळ्यात चांगली थेरपी म्हणेल की मी वॉटर थेरपी. आपलं सेंदव मीठ आहे, समुद्री नमक आहे, त्याच्या पाण्यामध्ये टाकून त्याच्याने स्नान करणं गरजेचं आहे. गोमूत्र पाण्यामध्ये टाकून स्नान करणं गरजेचं आहे. त्याच्याने खूप लवकर त्यांची नजर फरक पडतो. आणि अजून चांगला की तुम्ही जर कधी तुम्हाला अशा काही बाधा वाटत असतील, वॉटर थेरपी मी नेहमी सांगतो की रात्री गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाकून, समुद्री नमक त्यामध्ये टाकून त्या पाण्यामध्ये तुम्ही पाय टाकून 10-20 मिनटं बसावं. ठीक आहे. ह्या गोष्टी करण्याने तुम्हाला रिझल्ट खूप चांगला भेटतो. आणि तर आता तर त्याला सायंटिफिक सुद्धा रिझन आहे, काय जे असेल बरेच लोक ही सांगतात. हां, तर त्याच्याने इम्पॅक्ट तुमच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने होतो, तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप लवकर चांगला भेटतो. हा उपाय तुम्ही करू शकता. ओके. खरं तर आतापर्यंत आपण राहूबद्दल जे काही ऐकलं ते ऐकल्यानंतर मला वाटतं पॉडकास्ट पाहणार प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्यावरती राहूची महादशा चालू आहे. असं काय होतं? समजा बघा, कलियुगाचा महिमा आहे. ठीक आहे. आणि राहूला कलियुगाचा राजा मानलं गेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाला तर हे सिम्पटम्स, लक्षणं दिसतील, जाणवतील. कारण की शेवटी त्याची सत्ता जास्त आहे. या संपूर्ण लोकांची मानसिकता तशीच आहे आजकाल. कोणाचं चांगलं, आम्हाला सुद्धा लोक प्रत्येकजण चांगलंच बोलेल असं नाही आहे ना, वाईट बोलणारे पण आहे, तुम्ही कितीही चांगलं सांगितलं तरी. तर हा जो मूळ आहे लोकांच्या मानसिकतेचा परिणाम आहे. आणखी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे बघता त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती नक्की होतो. अनेक लोकांना मी असं पाहिलं, ते स्क्रोलिंग पण करतील ना, भूत, प्रेत, पिशाच, जादू टोना या गोष्टी स्क्रोलिंग करतील. तुम्ही काय करताय? इनडायरेक्टली त्या शक्तीला तुम्ही विचार करताय ना, आवाहन करताय. म्हणून अशा गोष्टींपासून, अशा भ्रामक कल्पनेपासून आपण सगळ्यात अगोदर सावध राहिलं पाहिजे. जादू टोना, आज तुम्ही सगळ्या गोष्टी बघा, ज्या काही भूतप्रेताच्या कहाण्या आहेत, ह्याच्यावरती लोकांना इंटरेस्ट वाटायला लागला आहे आणि कुठे ना कुठेतरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्यांना इन्व्हाइट करताय. सो असं सगळ्या गोष्टी ऐकण्या पाहण्यापेक्षा तुम्ही एखादी चांगलं चरित्र अभ्यासा. बरेच चांगले लोकांचे, म्हणजे सिंधुताई सपकाळांचं चरित्र असतील, त्यांचं जीवन आयुष्य असतील,
संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, मोठे मोठे छत्रपतींचं आयुष्य असेल, राजाराम महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, ताराणी महासाहेब असतील, तुम्ही त्यांचं चरित्र वाचा. तुम्ही त्या गोष्टी तुम्ही एक सकारात्मकता तुम्ही आयुष्यामध्ये आणू शकता. पण आज आपण त्या गोष्टी करत नाही, म्हणूनही त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे. आणि लोकांना आज फक्त आणि फक्त श्रीमंत व्हायचं आहे, की आम्ही पैशाचा पाऊस पडेल का, गुप्तधन मिळेल का, किंवा शेअर मार्केटमध्ये आम्हाला करोडो रुपये भेटेल का, लगेच होईल का. तर हे सगळे राहूचे इम्पॅक्ट आहे. म्हणून तुम्ही त्यापासून दूर व्हा. तुम्ही एक योग्य वेने जा, तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच घडेल. हे आपण त्यासाठी करू शकतो. ओके. आणि हे तर खरं आहे की जर श्रीमंत व्हायचं असेल तर चांगल्याच मार्गाने झालं पाहिजे, कारण तो पैसा टिकतो. नाही तर मग तो अचानक येतो आणि अचानक जातो, ते समजत पण नाही. हो, नक्कीच. तर आता हे झालं, समजा आपण राहूबद्दल बोललो. आता जसं आपलं डिस्कशन झालं होतं की कालसर्पदोष हे नेमकं काय असतं? बघा, जे काही पूर्ण अगोदरचे मूळ ग्रंथ आहे, फलदीपिका, पराशर हुराशास्त्र असेल, संहिता असतील, अनेक काही ज्योतिष ग्रंथ आहे, त्यामध्ये कुठेही कालसर्पदोष मेन्शन केलेला नाही. 17व्या-18व्या शतकामध्ये हे नाव जनसामान्यामध्ये आलं. आणि काही तज्ज्ञांच्या मते, मी याची पुष्टी करत नाही, माझी भूमिका तटस्थ आहे, मी ते मान्यही करत नाही आणि नकारही देत नाही. ठीक आहे. राहू केतूचे फलं आहेत, परंतु काही ठिकाणी शोध लागत असतात, नवीन नवीन लोक शोध घेत असतात. तसं काही असेल तर काही लोकांच्या मते इट्स अ ब्लॅक स्कॅम. ठीक आहे. राहू केतूंच्या सोबत काल सर्पदोष सांगितला जातो, पण स्कॅम आहे असं काही लोकांचं मत आहे. काल सर्पदोष. परंतु काल सर्पदोष म्हणजे काय, की आता हा ज्योतिषीय विषय आहे की राहू केतू एकमेकांच्या विरुद्ध सतत असतात. उदाहरणार्थ, फर्स्ट हाऊसमध्ये राहू असेल, सप्तमात केतू असेल, तर सर्व जे काही ग्रह आहे एक साईडला येतील. आपण डिस्प्ले करूया. आणि राहूच्या साईडला कोणतेही ग्रह नसेल, म्हणजे राहू केतूंच्या एका साईडला सगळ्या प्रकारचे जर कधी ग्रह आले, त्याला काल सर्पदोष ह्या लोकांनी मेन्शन केलेले 12 प्रकारचे काल सर्पदोष आहे. आणखी त्यामध्ये अनेक तज्ज्ञांचं मत असं आहे की राहू जे आहे भरणी नक्षत्रामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. भरणी नक्षत्र चा जो स्वामी आहे तो आहे कालदेवता ही आहे, म्हणून त्याचं घेतलं आहे. आणि आश्लेषा नक्षत्र हे केतूचं नक्षत्र असल्याने त्याची देवता सर्प आहे, म्हणून कालसर्प अशी त्याची संज्ञा झाली. आणखी काही लोकांचं असं म्हणणं आहे की राहूची आधी देवता जी आहे ती काल आहे आणि प्रत्यधिदेवता सर्प आहे, म्हणून सुद्धा काल सर्पदोष तयार झाला असं अनेकांचं मत आहे. आता हा ज्याचा त्याचा 2 बाजू असतात, प्रत्येकाने याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात. पण मग खरंच राहूचा आणि काल सर्पदोषाचा काही संबंध आहे का? मी म्हणेल की संबंध नक्की आहे. राहू केतूचे मी आता लक्षणं सांगितले तुम्हाला, जे माझ्यापर्यंत आले, जे मी इतर लोकांवरती बघितलं. मला माहिती नाही काल सर्पदोष असतो किंवा नसतो, पण नागदोषाचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये आहे. मातृशाप, पितृशाप, भातृशाप, सर्पशाप, भूमिशाप असे वेगवेगळे शापाचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे आणि हे राहू केतूंमुळेच केले गेले. म्हणून मला तरी असं वाटतं की राहू केतूचे लक्षणं निश्चित आहेत. आणि अनेक लोकांना जेव्हा विचारलं की हे तुम्हाला अनुभव येत आहे का, तेव्हा त्यांनी त्याला यश सांगितलेलं आहे. सकारात्मकही आहे, नकारात्मकही आहे. मी अगोदरच सांगितलं की सकारात्मकतेमध्ये इंदिरा गांधींचं उदाहरण घ्या, पंडितजी नेहरू यांचं उदाहरण घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, विराट कोहली घ्या, हे सगळे राहू केतूमुळेच वर गेले. काल सर्पदोष त्यांच्या जीवनामध्ये नव्हता का, होता. म्हणून ही आपली विचार करण्याची पद्धत आहे. बरं, मग कसं म्हणजे ओळखायचं कसं की लक्षणं कोणते कोणते आहेत समजा काल सर्पदोषाचे? काल सर्पदोषामध्ये अनेक प्रकार आहे. 12 तसं पाहायला गेलं तर अनेक होतील. 144 प्रकारचे काल सर्पदोष काही ग्रंथामध्ये, म्हणजे काही लोकांनी सजेस्ट केलेले, सांगितलेलं आहे. मुख्य 12 काल सर्पदोष आहे. अनंत काल सर्पदोष, शंखपाल, कर्कोटक, कुलिक आदी सगळे काल सर्पदोषाचे सांगितलेले आहे. त्याचा परिणाम मुख्य काय आहे की तुम्हाला समजा जर कधी वाटत असेल की तुम्ही खूप काही प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला यश भेटत नसेल,
तर तुम्ही समजायचं की आपल्यावरती कालसर्पदोषाचा इम्पॅक्ट हा थोडासा जास्त आहे. की एक सपोज एखादी नोकरीमध्ये तुम्हाला बढोतरी पाहिजे, अगदी थोड्याशा कारणामुळे ते हिसकून जात आहे. बरेच लोक म्हणतात आमच्या तोंडाजवळचा घास आला पण तो आम्हाला मिळालं नाही. हे काय, हे सुद्धा कालसर्पदोषाचं लक्षण असू शकतं. मी कालसर्पदोष आहे का नाही मी त्यावरती बोलणार नाही, पण हां, राहू केतूची लक्षणं नक्की आहे. लग्नस्थानामध्ये राहू असेल त्याचा इम्पॅक्ट काय आहे, सेकंड हाऊसमध्ये असेल त्याचा इम्पॅक्ट काय आहे, आणि तो इम्पॅक्ट लोकांना भेटतो. बरेच मुलं माझ्यापर्यंत येतात, ते सांगतात की नाही आम्ही 2 मार्काने एखादी परीक्षा राहिली. हे काय, राहू केतूचं इम्पॅक्ट आहे, त्याचा इम्पॅक्ट नक्कीच आहे. नंतर 6-7 वर्षापासून मी इनफर्टिलिटीवरती काम करतो आहे. संतान बाधा कशामुळे होते, तर त्या ठिकाणी मला राहू केतूचं इम्पॅक्ट नक्की दिसला की सर्व काही मेडिकल रिपोर्ट्स चांगले असूनही त्यांना संतती नाही होत आहे. काय अडचण आहे, त्या ठिकाणी हे राहू केतूचे इम्पॅक्ट त्यांच्यावरती जरूर दिसून आले. उदाहरणार्थ 5म स्थानामध्ये राहू आहे, 11 स्थानामध्ये केतू आहे, तर त्याला संतानबाधा असतेच असते. काही ना काहीतरी होऊ शकतं, म्हणजे प्रत्येकाला असेल असं नाही आहे. संतानबाधा त्याला काही ना काहीतरी असू शकते. मग अशावेळी राहू केतूचे परिणाम त्या व्यक्तीला मिळालेले असतात. 8म स्थानामध्ये राहू असतील त्याचे वेगवेगळे परिणाम, म्हणजे एकच नाही, तो कोणत्या राशीत आहे त्यावरती कोणत्या ग्रहांची दृष्टी यावरतून लक्षणंही ठरवल्या जातात. ओके, पण मग आता म्हणजे माझा आजपर्यंतचा जो अनुभव आहे, मी पाहिले की बऱ्याच लोकांना कालसर्पदोष असतात. म्हणजे जर 5 लोक असतील तर 5 पैकी 3-4 लोकांना तर असतोच असतो. मग हे कसं, हे कशासाठी की त्यामध्ये त्यांनी जे प्रतिपादन केलेलं आहे की ग्रहस्थिती, राहू केतू एका साईडला, म्हणजे राहू समोर, केतू त्याच्या विरुद्ध बाजूला, आणि सगळे ग्रह त्याच्यामध्ये येत असतील, त्याला ते कालसर्पदोष म्हणत असतील. तर महिन्यातून ही जी ग्रहदशा आहे ही 2 वेळा येते, 2 ते 3 वेळा येते. मग ह्या 2 ते 3 वेळामध्ये किती लोकांचा जन्म होतो. त्यामुळे मोस्ट ऑफ प्रत्येकाला कालसर्पदोष हा डायग्नोसिस होतो. त्यामुळे त्याचं इतकं काही आपण विचार न केलेलाच बरा असं मला वाटतं. जास्त भीती का बरं दाखवली जाते मग की कालसर्पदोष आहे, असं करा तसं करा? बघा, मी कोणाला शांतिकर्म नक्कीच, बघा तुम्ही शांतिरत्नम आदी ग्रंथ अभ्यासले तर त्यामध्ये याची विधी सांगितलेली आहे. कालसर्पदोष शांती करावी लागते, तर हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे. कालसर्पदोषापेक्षा नागपूजा पहिल्यापासून आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे. नागाचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती असतो, आणि राहूकेतूला सापाची संज्ञा दिलेली, त्यामुळे ते असावं. ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्याची शांतिकर्म केले जातात, तर हे त्याला एक शास्त्रीय आधार आहे म्हणून ते लोक करतात. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी किती जायचं आहे हा आपला व्यक्तिगत विषय, तो आपल्या व्यक्तिगत विचारावरती. ज्या लोकांना जर कधी असे, उदाहरणार्थ काही लोकांना स्वप्नामध्ये साप दिसतात, ठीक आहे, याला अनेक कारणंसुद्धा आहेत. आयुर्वेदामध्ये पण सांगितलं की तुमच्या कफवात पित्तानुसार तुम्हाला स्वप्न पडतात, तेही कारण आहे. प्रत्येक बाबतीत आपण अंधश्रद्धा नाही करू शकत, पण सोबत जर कधी तुम्हाला सर्पाचे स्वप्न पडत असतील, सर्प तुम्हाला चावत असेल, असं तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत असेल, काही तुम्हाला भीती वाटत असेल, किंवा तुम्ही छोट्या छोट्या कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील. मध्यंतरी एक विषय आपण पाहिला होता की सचिन तेंडुलकर 99मध्ये आऊट व्हायचा. त्यांना जेव्हा दक्षिण भारतामध्ये काही विशिष्ट ठिकाणी त्यांनी कालसर्पयोगाची आराधना केली, नंतर त्यांनी सेंचुरी केली. ठीक आहे, म्हणजे प्रयत्न 99% तर प्रयत्न आपल्यालाच करायचे आहे, ही बाजू तर नक्की. पण जो 1% लक फॅक्टर ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी ही अडचण त्या माणसाला नक्कीच येते. त्यामुळे याचा परिणाम जीवनावरती नक्कीच होतो. ओके, पण मग जर खरंच उपाय करायचे असेल तर मग काय केलं पाहिजे? समजा राहूची महादशा असेल जसं तुम्ही सांगितलंय, पण मग जे कालसर्पदोष असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये, तर मग त्याच्यावरती उपाय कसं करू शकतो? मी अगोदर सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची तुमची मनशांती असेल. यामध्ये जर कधी तुम्हाला कोणी सजेस्ट केलं असेल कोणत्या गुरुजीने, तर तुम्ही ते करून मोकळं व्हावं. मोकळं होण्यापेक्षा तुम्ही श्रद्धेने ते काम करावं. माझं तरी एक व्यक्तिगत मान्य आहे की तुम्ही श्रद्धेने ते काम व्यवस्थित करा, शांततेत पूजा विधी ती कंप्लीट करा. तुम्हाला त्याच्यावरती अजिबात श्रद्धा नाही आहे की मला ह्या कर्मकांड आधी करायचं नाही आहे, तर मी सरळ एक छोटा उपाय सांगतो की तो उपाय तुम्ही करून बघा. तो उपाय म्हणजे असा आहे की आज सर्वदूर सर्पमित्र बरेच आहेत महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, तर तुम्ही ज्या तालुक्यामध्ये असाल त्या तालुक्यामध्ये सर्पमित्रांचा शोध घेणं तुम्ही अगोदर सुरू करा.
आणि जे पण शिवालय असतील, विशिष्ट प्रसिद्ध मंदिर असतील, त्या ठिकाणी महादेवाचं किंवा कुठेही त्या ठिकाणी तुम्ही त्या सर्पमित्रांची ॲडव्हर्टाईज करा. लोकांपर्यंत समजलं पाहिजे की हे सर्पमित्र आहे, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही जे तुम्ही शो लोकांना ते झालं पाहिजे. लोकांपर्यंत सर्पमित्रांची माहिती पोहोचवा. याने काय होईल, आज ग्रामीण भागामध्ये सर्रास जी काही सर्पहत्या होते ती थांबल्या जाईल. योग्य पद्धतीने ते लोक त्यांना व्यवस्थित पकडून त्याचं योग्य त्यांना मार्ग दाखवतील. असं जरी केलं तर तुम्ही आज प्राणीदया करताय ना. ठीक आहे, आज सर्पहत्या जरी तुम्ही एक जरी तुम्ही सर्पाची हत्या वाचवली तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. यापेक्षा वाईट काय, म्हणजे चांगलं काय असू शकतं. त्यामुळे वाईट तुम्हाला जर कधी यामध्ये काही वाटत असेल तर ते करण्यापेक्षा तुम्ही हा उपाय करून बघा. सर्पमित्र आज प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहेत का त्याची तुम्ही माहिती घ्या. वरतून शिव उपासना, नक्कीच शिव उपासना केली पाहिजे. आणखी मी एक विषय सांगतो की तंत्रामध्ये काही विधान सांगितलेले आहे. ठीक आहे, वैदिक शास्त्रामध्ये मी जास्त बोलणार नाही, पण तंत्रामध्ये काही विधान सांगितलेले आहे. दक्षिण भारतामध्ये कर्नाटकामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव आहे कुक्के सुब्रमण्यम. कुक्के हे म्हणजे कटोरा किंवा टोकरी होतं. सुब्रमण्यम म्हणजे कार्तिक स्वामी. वासुकी नागाला अभय देण्यासाठी कार्तिक स्वामींनी त्या ठिकाणी सर्परूपामध्ये तिथे कार्तिक स्वामी प्रतिष्ठित आहे. तर जर कधी तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही कुक्के सुब्रमण्यमला जाऊन दर्शन घ्यावं. सुब्रमण्यमची उपासना करावी, म्हणजे कार्तिक स्वामींची उपासना करावी. स्तोत्र आधी तुम्ही वाचावं. अगोदरचे राहूचे जे काही उपाय सांगितलेले ते करावे. सोबत जे काही अनाथ मुलं असतात, ज्यांना बरेच आपले अंध मुलं असतात, मतिमंद मुलं असतात, या मुलांना तुम्ही काहीतरी सेवा द्या. राहू हा फक्त कर्मकांडाने शांत होईल किंवा कालसर्पदोष कर्मकांडाने शांत होईल असं नाही आहे ना. शास्त्राने त्यांना वेगळं प्रतिपादन पण केलेलं आहे. तर तुम्ही अशा लोकांची सेवा करा, त्यांची काहीतरी तिथे योग्य त्यांची मदत करा, तेही होऊ शकतं. तर कुक्के सुब्रमण्यमला एक विधी असते, त्याचं नाव आहे सर्पप्रतिष्ठा. आधी विधी केली जाते. तर ह्या विधीतून पण तुम्हाला त्याचे चांगले बेनिफिट मिळतात. आपण 1-2 वर्षापासून मी स्वतः जात असतो. अनेक लोकांना तिथे पाठवलं पण, परंतु अडचण अशी येते की महाराष्ट्रातून तिथपर्यंत जाणं खूप प्रत्येक लोकांना सोयीस्कर राहत नाही, शक्य होत नाही. म्हणून आपण असा निर्णय घेतलेला आहे की 8 वर्षानंतर मी असा निर्णय घेतला आहे की येत्या नागपंचमीच्या दिवशी म्हणजे 29 जुलैला ती जी काही विधी आहे, सर्पप्रतिष्ठा, सर्पबली नावाची जी काही विधी आहे ती तंत्रोक्त पद्धतीने केली जाते. त्याचं आपण आयोजन अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरला आपलं जे पीठम आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. कर्नाटकातून काही ब्राह्मण येतील आणि ते पूजन अर्चन करतील. तर जर कधी तुम्हाला असं काही वाटत असेल की माझ्या पत्रिकेमध्ये राहूची महादशा आहे, केतूची महादशा आहे, असं काही असेल की तुम्हाला कालसर्पदोष आहे, जर कधी तुमची तशी धारणा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येऊन ते पूजन अटेंड करा, बसा. पण त्याचे विशिष्ट काही नियम आहेत, ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. सोबत मी तुमच्या वतीने सगळ्या माझ्या जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ साधक मंडळी जे काही हा व्हिडिओ बघत असतील, जे काही कालसर्पदोष पूजा करत असतील, त्यांना मी एक सजेशन नक्की देईल. वैदिक हे माझं क्षेत्र नाही आहे, मी त्या ठिकाणी कमेंटही करत नाही. पण जर कधी तुम्ही कालसर्पदोषाची पूजा करत असाल तर त्यामध्ये तुम्ही ब्रह्मा आणि चित्रगुप्तांची सुद्धा पूजा त्यामध्ये ॲड केली पाहिजे. कांची कामाक्षी, तुम्ही नाव ऐकलं आहे का? कांची कामाक्षी चेन्नईपासून 60 किलोमीटरवरती कांची कामाक्षी मंदिर आहे. कांची कामाक्षीमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे चित्रगुप्त मंदिर. भारतातलं एकमेव ते मंदिर आहे की म्हणजे अनेक असतील मला माहिती नाही, पण चित्रगुप्ताचं तिथे कांचीपुरमला चित्रगुप्ताचं मंदिर आहे. तर तिथे एक विशिष्ट विधी होत होती. ज्यावेळी ती विधी तिथे मी तिथल्या दक्षिण ब्राह्मण्स लोकांना भेटलो तर त्यांनी मला सांगितलं की ही कालसर्पदोषाच्या पूजा अंतर्गत चित्रगुप्ताची आणि ब्रह्माची पूजा आहे. आणि जेव्हा मी ते सगळं विधान वगैरे बघितलं तर त्याची रिझल्ट मला मिळाले. ठीक आहे, म्हणून मी सगळ्या जे काही ज्योतिषी असतील, पुरोहित असतील, तर त्यांनी प्रयोग करायला काही हरकत नाही. जर कधी त्यांना शास्त्रप्रमाण शोधायचं असेल त्यांनी ते शोधा, त्यासोबत हे ॲड करा. आणि ज्या लोकांना असे काही अडचण असतील त्यांनी कांचीपुरमला जर कधी गेला तर चित्रगुप्त मंदिराचं दर्शन नक्की घ्या.
लहान मुलांना तिथे अभ्यासासाठी काही विशिष्ट बऱ्याच लहान मुलांना अडचणी येतात, मुलं अभ्यास करत नाही, त्या ठिकाणी तिथल्या लोकाचार म्हणजे तिथल्या जे काही पंचक्रोशीतले लोक आहे त्या ठिकाणी दर्शनाला जातात. ठीक आहे. सोबत अशी जर कधी अडचण असेल, राहूची महादशा असेल, तुम्हाला अडचण असेल, तर परत आपलं इथे मे बी आंध्र प्रदेशमध्ये बासर म्हणून गाव आहे, बासरची सरस्वती मंदिर प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही माता सरस्वतीची उपासना केली पाहिजे. शेवटी बुद्धी ना, तुम्ही निर्णय चुकला म्हणजे काय, तुम्हाला ते डिसिजन मेकिंग जमली नाही, म्हणून माता सरस्वतीचं तिथेही दर्शन घेणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि जर कधी तुम्हाला अनेक लोकांना संततीचा प्रॉब्लेम असतो, मनामध्ये त्यांचे खूप काही भीती असते, सर्पशाप असतात, तर अशा लोकांनी ही जी काही आपलं 29 जुलैचं जे काही विधान आहे त्याला तुम्ही अटेंड ते करू शकता. फक्त ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण नाही करत आहे, अगदी शॉर्टमध्ये म्हणजे कमीच लोकांना तिथे एंट्री देणार आहे, कारण की खूप मोठं विधान आहे, खूप मोठं ते विधान केलं जातं. तर त्यामुळे ते तुम्ही नक्की अटेंड करू शकता. तर चालेल ना, त्याच्यात ज्या काही डिटेल्स असतील त्या आपण कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. नक्की. ज्या लोकांना कॉन्टॅक्ट करायचं असेल ते करू शकता समजा. नक्कीच. तुमच्याशी आता हे सगळं तर आपण डिस्कस केलं समजा, पण मग मला तरी असं विचारावंसं वाटतं की मानवी जीवन जे आहे किंवा मनुष्य असेल समजा, आणि त्याचा सापाचा काही संबंध आहे का? जसं सर्प आपण म्हणतो, त्याचं रियालिटीमध्ये असं काही आहे का? कुठल्या शास्त्रात असं दिलं आहे का की सापाचा आणि मनुष्याचा काय संबंध आहे? खूप शास्त्रामध्ये तशी अनेक पौराणिक कथा आहे. सगळ्यात प्रसिद्ध कथा आपण ज्याच्यानुसार मानतो, शेषनागाबद्दल आपण ऐकतो. तक्षक राजाची म्हणजे तक्षक नागाची एक कथा आहे. जन्मजय राजांनी सर्प यज्ञ केला होता, त्यामध्ये अनेक सर्पांच्या त्यांनी आहुती केल्या. आस्तिक मुनींनी वाचवलं, म्हणून आस्तिक मुनींना विशेष महत्त्व आहे सर्प भयापासून दूर करण्यासाठी. पण आता हा झाला पौराणिक विषय. पण इतिहास जर कधी तुम्ही बघितलं तर माणसाचा आणि नागाचा खूप जवळचा संबंध आहे. आपण लहानपणी जैवविविधतेशी बोलत होतो. जैवविविधता ही तर प्रत्येकाने अभ्यासलेली आहे. तर एकमेव सर्प हा असा प्राणी आहे की तो मनुष्य मात्रांच्या अगदी जवळ आहे. अनेकही प्राणी तसे आहेत, पण आपल्या शास्त्र हे पण सांगतं की आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची कुंडलिनी आहे. कुंडलिनीवरती प्रत्येकजण बोलतं. हे पण काय आहे? सर्प आकार आहे. ठीक आहे. म्हणून माणसाच्या जे तुम्ही DNA बघाल, DNAचा आकारसुद्धा सर्पासारखा आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी ते ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत. आणि अगदी तुम्ही इजिप्तची संस्कृती जरी पाहिली, तिथे सुद्धा तुम्हाला सर्प दिसतील. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, पौराणिक प्रत्येक गोष्ट बघा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्प आढळतील. आणि तंत्रामध्ये तर विशेष महत्त्व आहे. ताराच्या म्हणजे दशमाविद्यापैकी भगवती तारा, मा काली, भगवान शिव यांच्या गळ्यामध्ये काय सर्प आभूषण आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी तर हलाहल निघालं, त्यावेळी सर्व नागांनी भगवान शिवांना विष प्राशन करताना मदत केली, असाही त्याला संदर्भ आहे. त्यामुळे नागांवरती शिवांची विशेष कृपा आहे. म्हणजे पौराणिक पण महत्त्व आहे. आणि आणखी अगदी जवळचा मेडिकल संबंध दाखवतो. अनेक अशा मेडिसिन आहे, मोठमोठ्या कॅन्सर, HIV, TB सारख्या ज्या काही मोठ्या रोग असतील, कॅन्सर असतील, त्या ठिकाणी सर्पविष वापरलं जातं. त्याला मेडिकल सायन्ससुद्धा प्रूव्ह करतं. अनेक असे काही मेडिसिन्स आहे की ज्या ठिकाणी चिकित्सेसाठी सर्पाच्या विषाचा प्रयोग केला जातो. मग हे काय? हे माणसाचा आणि त्या सर्पाशी असलेला संबंध दाखवता. आणि सर्पा हा तर लहानपणी आपल्याला सांगितलं जात होतं की शेतकऱ्यांचा तो मित्र आहे. आपल्याकडे तर नागपंचमी विशेष महत्त्व साजरी केली जाते का? की तो जितके काही उंदर आहे वगैरे ते धान्यापासून ज्या काही रक्षण करतो, म्हणून शेतकरीचा मित्र सर्पाला मानलं जातं. मला असं वाटतं की जीव उत्पत्ती जी झाली त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी त्याचा संबंध आपल्याशी आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आणि सर्प म्हणजे काय? तुमच्या अपेक्षा, म्हणतो ना श्राप लागला, शापाचा अपभ्रंश होऊन साप झालेला आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुमची आसक्ती आहे, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे की त्याने पैसामध्ये त्याचा जीव अडकलेला आहे, माझा पैसा, माझं धन. शेवटी आपण काय म्हणतो? धनावरचा साप आहे, तिथे त्या धनावरती साप आहे. हे काय आहे? त्याची ती असलेली आसक्ती. त्या आसक्तीमुळे त्याला त्या सर्पयोनीमध्ये त्याला राहावं लागतं. म्हणून ज्या काही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहे, श्रापाशी ज्या काही कनेक्ट आहे, तो सापापासूनच
आलेला असावा. मतमतांतर असू शकतात, पण हो, आपला आणि नागांचा खूप जवळचा संबंध आहे. भगवान शिवांची एक मानसकन्या आहे, तिचं नाव आहे भगवती मनसा माता. हरिद्वारला तिचं मनसा देवी शक्तिपीठ आहे, म्हणजे आस्तिक मुनींची आई. तर जर कधी तुम्हाला या सगळ्या गोष्टी नसतील करायच्या, पण नक्की तुम्ही मनसा मातेची साधना केली पाहिजे. मनसा मातेची जप ध्यान तुम्ही केला पाहिजे. त्यांचं चरित्र जर कधी तुम्ही, म्हणजे कथा नको, चरित्र जर कधी तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला कळेल की किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपला जीवननिर्वाह केला. तर अशा मनसा देवीचे पण तुम्ही साधना करू शकता. बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामध्ये तिला नागाई माता म्हणून तिला ओळखलं जातं. अनेक लोकांची ती कुलदेवता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे, तर आपल्याला त्याचा रिझल्ट खूप चांगला सकारात्मक भेटेल. म्हणजे जो काही आपला संबंध आहे सापाचा आणि त्याचा. आणि आज माझं तर व्यक्तिगत म्हणणं हे असेल की तुम्ही सर्पहत्या कशी थांबेल यासाठी आपण प्रयत्न जर कधी राहिलं तर एक ह्या निसर्गाला एक वेगळं, फक्त सापच नाही, जी काही आपली जैवीय विविधता आहे त्या ठिकाणी आपण सकारात्मक राहून आपण सर्व काम केलं पाहिजे. जर कधी तुम्ही पाहिलं असेल ना, तर सापाचं ज्या ठिकाणी बिळं असतात, मुख्यतः साप कधी बीळ बनवत नाही, चीटी किंवा मुंगीस ते बीळ बनवतात. तर त्या ठिकाणी बृहत्संहिता वराहमिहिराने लिहिली, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की पाण्याचा त्या ठिकाणी स्रोत असतो आणि अशाच ठिकाणी हे सर्प जातात. सर्पाला कधीही कान नसतात. जे काही बॉलिवूडमध्ये दाखवलं जातं, सर्प कधी दूध वगैरे पित नाही, हे तर विज्ञान मान्य आहे, पण त्यांना ते स्पंदनं जाणवतात. जेव्हा तुम्ही ध्यान अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही गौतम बुद्धांचं पण उदाहरण आहे की त्यांच्यावरती शेष नागाने फण धरलेला होता. आपल्या शास्त्र म्हणतं की शेष नागाच्या वरतीच भगवान विष्णू झोपलेले आहे, त्यांच्यावरतीच पृथ्वी आहे. शेषला आपण मागे काय सांगितलं होतं की शेषला काय म्हणतात, स्पेस इंग्लिशमध्ये. तर हेही एक सिम्बॉल असू शकतो, त्यामुळे त्याच्याशी आपला खूप जवळचा संबंध आहे. ओके, तर याच पॉईंटवरती आपण आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात. नक्कीच. आणि थँक्यू सो मच की तुम्ही पुन्हा एकदा आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन. दरवेळेस काहीतरी नवीन टॉपिक असतो आणि ते ऐकायला मजा पण येते, कारण ते रोजच्या आयुष्याशी पण रिलेटेड आहे आणि थोडंसं ऑथेंटिक असतं, म्हणून आपण तुम्हाला बोलवत असतो. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. येस, आणि तुम्ही जे काही सांगितलं त्याच्या डिटेल्स आपण कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू. नक्की, म्हणजे ज्या लोकांना कनेक्ट व्हायचं असेल ते डायरेक्टली कनेक्ट होऊ शकते. नक्कीच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळचे जे काही लोक असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण अनेक लोकांचे प्रश्न असतात, राहूबद्दल असतात, कालसर्पदोषाबद्दल असतात. तर या बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.